चला मला एकदा लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, जेणेकरून आपण सेशनला सुरुवात करू शकतो. चला एकदा लवकर 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 बोला. माझा आवाज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रॉपर येत आहे का? चलो एकदा सेशनची लिंक जास्तीत जास्त काय करायची आहे, शेअर करायची आहे. सर्वांनी एकदा कन्फर्मेशन द्या. सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याला सेशनला सुरुवात करता येईल. आजचे प्रश्न एकदम सोपे आहेत पण महत्वाचे आहेत. चालेल. चला सुशील हाय, प्रमोदिनी जय शिवराय. एकदा मला कन्फर्मेशन द्या बरं, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चलो गायत्री गुड इव्हनिंग, आकाश हाय, कृष्णा क्लिअर आहे. आपण सेशनला सुरुवात करूया. तत्पूर्वी या ठिकाणी सर्वांसाठी महत्वाची सूचना, आनंदाची बातमी आहे. बघा आदरणीय सतीश शिंदे सरांच्या संपूर्ण मराठी व्याकरणावरती तसेच संपूर्ण सामान्य ज्ञान या दोन्ही बॅच वरती भव्य अशी सूट आहे. प्रत्येकी तुम्हाला 99 रुपयामध्ये दोन्ही बॅच मिळतील. ठीक आहे. संपूर्ण मराठी व्याकरण 99 रुपयामध्ये मिळेल आणि संपूर्ण सामान्य ज्ञान सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 99 रुपयामध्ये मिळणार आहे. सर आम्ही तलाठी भरतीची तयारी करतोय, तलाठी भरतीच्या अनुषंगाने एखादी बॅच नाहीये का? तर तलाठी भरती 2025 च्या अनुषंगाने संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, हिची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. फीज आहे 999 रुपये. अनुभवी शिक्षक रुग्ण, स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवणी, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट, डाऊट क्लिअरिंग सेशन, टीसीएस पॅटर्न अनुसार तुम्हाला या ठिकाणी पीवायक्यू सेशन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सगळं काही ओके आहे. एकदा मला सर्वांनी जर माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा थंब टाकायचा आहे. पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आलेला आहे की काठ्या शब्दाचे एक वचन कोणते आहे? बघा चला, काठ्या शब्दाचे एक वचन, काठ्या शब्दाचे एक वचन सोपे प्रश्न आहेत, काळजी करायचं नाही. टीसीएस चे आहेत, माढानं विचारल्या, याच्या अगोदर विचारलेले आहेत. चला द्या बरं उत्तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर. काठ्या या शब्दाचे एक वचन कोणते आहे? मग काठ्या या शब्दाचे एक वचन काय आहे रे तुमचं? पर्याय क्रमांक 1 आहे. नियम थोडा आपण या ठिकाणी समजून घेऊया. मूळ शब्द कोणता आहे? काठी आहे. आपण काय म्हणतो? ती काठी. म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंगी इकारांत, स्त्रीलिंगी इकारांत शब्दाचे अनेक वचन तुमचं याकारांत होते. काय होते? याकारांत होते. म्हणजे या ठिकाणी नदीचं काय होतं तुमचं? नद्या होतं. बरोबर आहे. काठीचं काय होतं तुमचं? काठीचं तुमचं या ठिकाणी काठ्या होतं. पणतीचं काय होतं तुमचं? पणत्या होतं. बाईचं काय होतं? बाया होतं. पुरीचं काय होतं? पुऱ्या होतं. पिशवीचं काय होतं? पिशव्या होतं. म्हणजे इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन रूप काय होतं तुमचं? याकारांत होतं. गाडीचं काय होतं? गाड्या होतं. माडीचं काय होतं? माड्या होतं. इमारतीचं काय होतं? इमारत्या होतं. बरोबर आहे. होत नाही तो शब्द अपवाद आहे. इमारतीचं इमारतीच राहतं, अपवाद असतात. इमारत हा मुळामध्ये तुमचा अकारांत शब्द आहे. सॉरी, अकारांत शब्द आहे. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी काय होतं? इकारांत होतं. लक्षात घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. समोरचा प्रश्न काय म्हणतोय? चला प्रश्न या ठिकाणी सर्वांना दिसत असेल. पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधायचा आहे. कोणता पर्याय शोधायचा आहे? चुकीचा पर्याय. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या बरं. सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या एकदा. सर्वांनी 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 लवकर.
बापा काय असेल उत्तर, उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. चलो चलो चलो. लवकर 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 उत्तर द्यायचंय. बघा वानरचं वानरी बरोबर आहे, शिक्षकचं शिक्षिका बरोबर आहे, भाऊचं वहिनी बरोबर आहे. चलो पूजा गुड इव्हनिंग. सुसरचं राजांनो सुसरच राहत असतं, हे चुकीचं आहे. उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. चलो चला चला मयूर जय हिंद जय हिंद जय हिंद. मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे ओळखा. मोरचं स्त्रीलिंगी काय येतं आणि रेडाचं स्त्रीलिंगी काय येतं? सोपे प्रश्न येतं. माढाला विचारले होते TCS न. मोरचं काय असतं रे? मोरचं तुमचं लांडोर असतं. रेडाचं काय असतं तुमचं? म्हैस असतं. म्हणजे उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2 मोरचं लांडोर आणि रेडाचं असतं म्हैस. बरोबर आहे. पोपटचं काय असतं? पोपटचं असतं मैना. चिमणीचं काय असतं? चिमणीचं असतं चिमणा. गायचं काय असतं? गायचं असतं बैल. चलो मग सांगा भगवानचं काय असतं? भगवान. भगवान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते असेल? भगवान शब्दाचे. चला द्या उत्तर लवकर लवकर लवकर. चला भगवान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय असतं तुमचं? भगवती असतं भगवती. विद्वानचं काय असतं सांगा एकदा लवकर, जे चुकणारे शब्द येतं. विद्वान. चला विद्वान विद्वान द्या बरं उत्तर याचं विद्वानचं. विदुषी. क्या बात है, विदुषी जबरदस्त. चलो नेक्स्ट. भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले. वाक्यातील कर्ता ओळखायचा. वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. कर्ता. सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. कर्ता. क्रियापदाला कोणते प्रश्न विचारल्यास येणार उत्तर कर्ता असते. मग मारणारा कोण आहे? भीम. वाक्याचा काय आहे तुमचा? कर्ता आहे. मारलेला काय? बकासूर. वाक्याचं कर्म. कोठे मारला? मुष्टियुद्धात मारला. हे आहे तुमचं क्रिया विशेषण. काय आहे तुमचं? क्रिया विशेषण. बर या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? लवकर उत्तर द्यायचं. या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? भीमाने मुष्टियुद्धात बकासुराला ठार मारून टाकले. प्रयोग ओळखा. प्रयोग. चलो रप 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 उत्तर आले पाहिजे. एकदा सेशनला सर्वांनी लाईक करून घ्या. चला प्रिया म्हणतात नवीन कर्मणी. एक लक्षात ठेवायचं, नवीन कर्मणी त्यालाच दुसरं नाव आहे बघा, कर्म कर्तरी. याचं वैशिष्ट्य कर्त्याला कडून शब्द योग्य अव्यय असते. कडून हिच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. मग कर्ता सप्रत्ययी, कर्म सप्रत्ययी, प्रयोग असेल भावे. भावे मधला उपप्रकार कोणता असेल? सकर्मक भावे असेल तुमचा. सकर्मक भावे.
सकर्मक भावे. या वाक्याचा काळ कोणता आहे? लगेच उत्तर द्यायचं. या वाक्याचा काळ कोणता असेल? भीमाने मुष्टियुद्धात बकासूरला ठार मारून टाकले. पूर्ण भूतकाळ. भूतकाळ. जबरदस्त. शालिनीचं उत्तर बरोबर आलं म्हणजे विषय नाही काही. चलो. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. बर. चलो. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार. सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. मग हे अकर्मक आहे, सकर्मक आहे, उभयविध आहे का द्विकर्मक आहे? द्या उत्तर. गडबड करायची नाहीये. गडबड करायची नाहीये. शिकवणारे कोण? गुरुजी. वाक्याचा कर्ता. शिकवलेलं काय? व्याकरण. वाक्याचं प्रत्यक्ष कर्म कोणाला शिकवतात? विद्यार्थ्यांना. वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म. दोन कर्म. अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, द्विकर्मक क्रियापद. कोणतं क्रियापद आहे तुमचं? द्विकर्मक क्रियापद आहे. द्विकर्मक. चला, मला धातू रूपेश, ठीक आहे ना, धातू रूपेश कर्म कोणते असते? कोणते असते? उत्तर द्यायचं. धातुरूपेश कर्म कोणते असते? उत्तर द्यायचं. दोन कर्म आहे, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म. याच्यातलं धातुरूपेश कोणतं असतं? द्या उत्तर. धातुरूपेश कोणतं असतं? धातुरूपेश. धातुरूपेश म्हणजे क्रियापदावर अधिकार गाजवणारा शब्द. धातुरूपेश म्हणजे क्रियापदावर अधिकार गाजविणारा शब्द. मग दोन कर्म आहेत. मग धातुरूपेश म्हणजे कोणतं कर्म क्रियापदावर अधिकार गाजवतं? तर ते कोणतं आहे तुमचं? प्रत्यक्ष कर्म आहे. बघा, प्रत्यक्ष कर्म. हे प्रत्यक्ष कर्म नेहमी काय असतं? अप्रत्ययी असतं. प्रत्यक्ष कर्म काय असतं? वस्तुरूप असतं. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते? द्वितीय असते. लक्षात घ्यायचं आहे, प्रत्यक्ष कर्माचा या ठिकाणी कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्म हे दान जाणारे असतं. दान जाणारे असतं. दान जाणारे असतं. नेक्स्ट, पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दाचा योग्य पर्याय शोधा. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात आलेली आहे. आपल्याला करणे या शब्दाचं या ठिकाणी योग्य रूप बनवायचं आहे. योग्य रूप. चलो. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मांडवात करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी उत्तर पाहिजे तुमचं करण्यात आलेली आहे. करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चलो. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आयएमपी करून घ्या. चलो. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? समानार्थी. समानार्थी. परिमळ कशाला म्हणतात? हो 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 मयूर. अरे राजा, ये ये ये. चला. परिमळ म्हणजे काय असतं? परिमळ म्हणजे असतो सुगंध. काय असतो? सुगंध. विवाह म्हणजे चतुर्भुज होणे, दोनाचे 4 होणे, हात लागणे असतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट.
हळद लागणी असतं, सॉरी हळद लागणी. माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले, त्यात रंगीत चित्रे होती. वरील 2 वाक्याचे केवळ वाक्य करायचं. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, एकच उद्देश असतो आणि काय असतं तुमचं, एकच विधेय असतं. मग एकच विधेय करायचं आहे, एकच विधेय करायचं, एकच विधेय. बताव काय असेल उत्तर मग. बरोबर आहे, केवळ वाक्य करा. माझ्या एक दादाने मला रंगीत चित्राचे पुस्तक पाठवले. माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले. एक रंगीत चित्राचे 65. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर पाहिजे. जरा बरं वाटते बघा की माझ्या दादाने मला रंगीत चित्राचे एक पुस्तक पाठवले, हे एक केवळ वाक्य आहे. आणि मला सांगा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे, क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. थोडं हिच्यावर आपण चर्चा करूया. बाकी येणारे प्रश्न सुद्धा या प्रश्नातून आपण कव्हर करूया. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. चला, गौरी माधुरी. ठीक आहे, जय हिंद जय हिंद, जयश्री, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. क्रियापदाचा प्रकार, गोपाळराव म्हणतात चतुर्थी क्रियापद आहे सर. असा प्रकार मराठी व्याकरणामध्ये नसतो. द्या उत्तर लवकर लवकर. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या. क्रियापदाचा प्रकार, पाठवणारा कोण, दादा. वाक्याचा कर्ता, पाठवलेले काय, पुस्तक. वाक्याचं प्रत्यक्ष कर्म, कोणाला, मला. वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म, 2 कर्म आहेत, 2 कर्म. म्हणजे क्रियापदाचा प्रकार कोणता असेल तुमचा, द्विकर्म क्रियापद आहे तुमचं, द्विकर्म क्रियापद. बर, याचा प्रयोग कोणता असेल, या वाक्याचा प्रयोग, कर्ता सप्रत्ययी आहे पण कर्म अप्रत्ययी आहे. प्रयोग असेल तुमचा कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग असेल तुमचा, कर्मणी प्रयोग. पाठवले, काळ कोणता असेल तुमचा, साधा भूतकाळ असेल बघा, साधा भूतकाळ. कारकार्थ वाक्याचा कोणता असेल, संप्रदान असेल, संप्रदान. लवकरच रामशेठ, लवकरच फॉर्म भरले की लगेच सेशनला सुरुवात करूया आपण त्याच्या. चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे, चातुर्मास. चलो, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे, चातुर्मास. त्या उत्तर लवकर लवकर. सन 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 उत्तर आले पाहिजे. चातुर्मास. ठीक आहे, चातुर म्हणजे 4, मास म्हणजे काय असतं, महिना असतं. महिना, 4 महिन्याचा समूह, त्याला म्हणतात चातुर्मास. मग पहिलं पद कोणतं पद, पहिले पद काय असतं, संख्या विशेषण असतं. संख्या विशेषण असेल त्याला म्हणतात द्विगु समास. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. हो प्रिया, डेली क्लास असतो, दररोज असतो, दररोज. द्विगु समास, जबरदस्त. मग एक प्रश्न देऊ का तुम्हाला, चला. गुलाबी कलरचे हात टाकायचे प्रश्नासाठी रेडी असतील तर. मजेशीर प्रश्न देतोय, त्याचा समास सांगायचा मला. मजेशीर देतो, मजेशीर. लवकर लवकर. जर मला जास्त या ठिकाणी गुलाबी कलरचे हात कमेंट मध्ये दिसले तर जबरदस्त प्रश्न देतो, जबरदस्त. चलो,
माझा क्लास दररोज हाच असतो राजा, हाच टाइम आहे माझा दररोजचा. गेल्या 6 महिन्यापासून मी 8 वाजताच लेक्चर घेतोय. चलो बर, मला सांगायचं आहे मग तुमचा समास कोणत्या शब्दाचा सांगायचा आहे? ने आन नावाचा शब्द आहे. ने आन उपप्रकारासहित सांगायचा. ने आन उपप्रकारासहित. चलो उपप्रकारासहित प्रकार सांगायचा ने आन या शब्दाचा. लय वेळा विद्यार्थी चुकतात बघा, खूप वेळा विद्यार्थी चुकतात. ने आन महत्वाचा शब्द आहे. विटी दांडू, फळी बॉल, बरोबर, चेंडू, फळी चेंडू. क्या बात आहे, ने आन जबरदस्त म्हणलं होतं ना. खूप विद्यार्थी चुकतात. ने आन नन्न तत्पुरुष समास आहे सूर्यादादाचं. कोणाचं म्हणणं आहे? सूर्यादादाचं. प्रमोदिनीचं म्हणणं आहे वैकल्पिक द्वंद्व समास. चला, प्रियाचं म्हणणं आहे नत्र तत्पुरुष समास. करिश्माचं म्हणणं आहे वैकल्पिक द्वंद्व. शिवज्ञाचं म्हणणं आहे नन्न तत्पुरुष. जयत्री म्हणसे वैकल्पिक. तर या प्रश्नाचं उत्तर लवकर देतोय. ने आणि आन. ने आणि आन म्हणजे आणि काय आहे तुमचं? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. मग समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय जर विग्रहामध्ये आलेलं असेल त्याचा समास असतो इतरेतर, तुमचा द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास नाही. शालिनी नाही. चलो लगेच कमेंट डिलीट. हा लगेच कमेंट डिलीट. चलो गुलीगत धोका केला. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द निरूपण. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बघा? निरूपण. निरूपण बोलो. निरूपण. रप 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 उत्तर आलं पाहिजे. निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तुमचा पर्याय क्रमांक 1 विवेचन. विवेचन. चला एक शब्द देतो मी, आलय. आलय नावाचा शब्द वरील पर्यायातून शोधायचा आहे. आलय शब्दाचा शब्द वरील पर्यायातून शोधायचा आहे. चलो आलय. क्या बात आहे. आलय असेल त्याच्यानंतर तुमचं निकेतन असेल, बरोबर आहे ना. घर असेल, घर. नंतर तुमचं गृह असेल, याला म्हणतात तुमचं काय म्हणतात? निकेतन म्हणतात. निकेतन. निकेतन. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. बरं मग आनन कशाला म्हणतात रे? आनन. आलय म्हणजे घर, तर आनन म्हणजे काय असतं सांगायचं. आनन आलय म्हणजे घर तर निवास. अगदी बरोबर आहे स्वाती. आलयला निवास सुद्धा म्हणतात. मग आनन म्हणजे काय? आनंद. बोलो बोलो. आनंद म्हणजे वदन. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. उदन आहे ते एक, बरोबर आहे. जेवायच्या अगोदर आपण म्हणतो ते उदन भरण नव्हे, बरोबर आहे ना. असं काहीतरी आहे ते संस्कृत मधली वाक्य रचना. जबरदस्त. मग आनंद म्हणजे असतो आपलं थोबाड, चेहरा, तोंड, मुख. हो चाल द्या चाल द्या चाल द्या. मुख्य नाही, मुख्य नाही. ए माधुरी चाल दे तू. हा तो दिवस आहे आज. ठीक आहे. प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. प्रतिदिन. जबरदस्त. प्रतिदिन. हो काय आता? थोबाड आपलं. मुख. मुख म्हणजे मुका. मुख म्हणजे चेहरा. चलो
चलो चलो चलो लवकर एकदा सेशनला लाईक करून घ्या बरं सर्वांनी. मग बघा आता प्रति नावाचा काय लागलेला आहे रे, हा उपसर्ग लागलेला आहे. बर उपसर्ग लागून तो संपूर्ण शब्द क्रिया विशेषणाचं कार्य करत असेल, ज्याच्यातील पहिलं पद तुमचं प्रधान असेल त्याला म्हणतात अव्ययी भाव समास. पर्याय क्रमांक 4 उत्तर. प्रतिदिन प्रत्येक दिवसाला कालवाचक, कालवाचकचे 3 उपप्रकार, कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. प्रतिदिन जातो मग सातत्यदर्शक मध्ये. प्रत्येक दिवशी. बर मग आता या ठिकाणी माझं म्हणणं असं आहे, ठीक आहे ना, एखादा शब्द काय लागलेला असेल रे तुमचा, उपसर्ग लागलेला असेल, उपसर्ग लागून तो शब्द विशेषणाचं कार्य करत असेल. कशाचं? विशेषणाचं. मग त्या शब्दाचा समास कोणता सांगायचा? मग त्या शब्दाचा समास कोणता सांगायचा? बोला बोला लवकर लवकर. उपसर्ग लागून तो शब्द क्रिया विशेषणाचं कार्य करतोय, अव्ययी भाव समास. उपसर्ग लागून तो शब्द विशेषणाचं कार्य करतोय, मग समास कोणता असेल? चलो मग असेल तुमचा तत्पुरुष समास. कोणता असेल तुमचा? तत्पुरुष समास असेल. बघा समोर जाऊया. मीनाने खाऊ खाल्ला असेल, वाक्याचा काळ ओळखायचा आहे, वाक्यातील काळ. चलो बोलो. बोलो मीनाने खाऊ खाल्ला असेल, खाल्ला म्हणजे पूर्ण, असेल म्हणजे भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 4 उत्तर. खाल्ला असेल, पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. बर अपूर्ण भूतकाळ करायचा आपल्याला. त्याच वाक्याचा काय करायचं? त्याच वाक्याचा काय करायचा आहे? अपूर्ण भूतकाळ करायचा. अपूर्ण भूतकाळ. मग अपूर्ण भूतकाळ काय येईल? मीना खाऊ खात होती, खात होती म्हणजे अपूर्ण भूतकाळ, त्याला चालू भूतकाळ. अपूर्ण वर्तमान काळ सध्या खात आहे, अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण भविष्यकाळ खात असेल, खात असेल. चलो चलो जबरदस्त. सेशनला एकदा लाईक करा बरं. एकदा सेशनला लाईक करा सर्वांनी. सर्वांनी सेशनला लाईक करा. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. मग पुढील पैकी कोणता शब्द वरिष्ठ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? वरिष्ठ. वरिष्ठ बरोबर आहे ना. वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय सोपा आहे. पर्याय क्रमांक 2 संतुष्ट, असंतुष्ट, एकनिष्ठ, धोकेबाज, श्रेष्ठ, नीच. ययाती काल घेतलेला प्रश्न आहे आपण. ययाती 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 ययाती. बोलो ययाती कोणाचा आहे? ययाती वि स खांडेकर, विष्णू सकाराम खांडेकर, शिवाजी सावंत बरोबर आहे. रणजित देसाईची कादंबरी कालच बघितली आपण. बरोबर आहे. राजा छत्रपती, राजा शिवाजी. चलो नेक्स्ट.
रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग. चलो 100% छावा बरोबर आहे. आणि मला वाटतं एकच मिनिट नाही ठीक आहे. बघा आता मराठी साहित्य संमेलन आहे लातूरला का कोण्या तरी ठिकाणी. त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर 2025 चे 2025 चे अध्यक्ष कोण आहेत मराठी साहित्य संमेलनाचे? अगदी बरोबर गोपाळराव. सातारा. अगदी बरोबर सातारा या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत त्याचे मराठी? विश्वास पाटील. कोण येतं? विश्वास पाटील. विश्वास पाटील. विश्वास पाटील. जबरदस्त. चलो खाणारा कोण? राम. वाक्याचा कर्ता भाऊ कर्ता सप्रत्ययी आहे. खाल्लेला काय? आंबा. वाक्याचं कर्म. कर्म मात्र अप्रत्ययी आहे. हा कर्मणी प्रयोग असेल. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय. समोरच्या प्रश्नाकडे जातोय. प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कालच घेतला होता. माढानं विचारलेला आहे. प्रसरण. प्रसरणच्या विरुद्ध काय असतं? अंकुचन असतं. नेक्स्ट. मी निबंध लिहित आहे वाक्यातील काळ कोणता आहे? मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ. लिहित आहे म्हणजे क्रिया चालू आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 3. लिहित आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. ली ही त स ते. पूर्ण वर्तमान काळ. ली ही ला आहे. साधा वर्तमान काळ. मी निबंध ली ही तो. चलो एवढं सोपं आहे बघा ते. एवढं सोपं आहे ते. एवढं सोपं. नेक्स्ट. सून या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? बरोबर आहे ना. अकारांत स्त्रीलिंगी. कोणत्या? अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते. सूनचं काय होईल? तुमचं सुना होईल. पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. सूनचं सुना. पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे. रस्वचं दीर्घन दीर्घचं रस्व होत असत. चलो एवढं सोपं आहे बघा ते. गुलीगत धोका होते हे नाही होत. पर्याय क्रमांक उत्तर असते 1. नेक्स्ट. मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. चांगला प्रश्न आहे. जबरदस्त प्रश्न आहे. 4चा अर्थ काय सर? नाही काहीच अर्थ नाही त्याला. सुना हा हिंदी शब्द होतो. बरोबर आहे ना. हिंदी शब्द होतो मग तो. चलो नेक्स्ट. मुलींनी आता शाळेत जावे. प्रयोग कोणता आहे? बोला 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 लवकर 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 बोला. बर. जाणाऱ्या कोण? मुली. गेलेल्या काय? मुली. दोन्ही प्रश्नाचं उत्तर कर्ता. अशा वाक्यात काय नसते? कर्म नसते. कर्म नाही मग कर्ता सप्रत्ययी आहे. कर्तरी प्रयोग नाही. भावे प्रयोग. कोणता भावे प्रयोग? अकर्मक भावे प्रयोग. चलो बर. हा वा 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 वा. आज आली बघ कमेंट गौरीची माधुरीची. जबरदस्त. खूप छान लेक्चर सर. आजच. कालचं नव्हतं. याच्या अगोदर घेत होतो ते नव्हते.
चला, पुढील वाक्यातील शब्दाचा अचूक पदक्रम असलेले वाक्य. अचूक म्हणजे बरोबर, अचूक म्हणजे बरोबर. सेशनला लाईक करा बस. का कोण करू शकेल ममतेची बरोबरी आईच्या, आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का, असं पाहिजे ते. चलो, आईच्या ममतेची बरोबरी कोण करू शकेल का. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे बघा याचं. बाप रे बाप, उतार्यावर आला प्रश्न. बर, उतार्यावरचा प्रश्न आहे. अंगणात उत्सव संचारणे वाक्प्रचाराचा अर्थ काय. एकच मिनिट, मला 21 ते 25 याच्यावर येतं वाक्प्रचारावर. अंगणात उत्सव संचारणे, आपल्याला उतार्याची काहीच गरज नाही, आपल्याला उतार्याची काहीच गरज नाही याच्यासाठी, वाक्प्रचारासाठी. ठीक आहे. अंगात उत्सव संचारणे म्हणजे खूप उत्साह वाटणे. सध्या तुम्हाला दांडिया खेळायचा, बरोबर आहे ना, आणि पोट्याले दांडिया खेळणाऱ्या पाहायचा सध्या जास्त उत्साह आहे, त्याच्या अंगात उत्सव संचारला नवरात्रीचा. बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला, राबता येणे जाणे अर्थाचा उतार्यात आलेला शब्द. आता उतारा तुमच्या समोर आणतो बुवा. राबता येणे जाणे या अर्थाचा शब्द कोणता आहे. राबता येणे जाणे. चलो, आता गेम होऊ शकतो. उतारा वाचणं लागल, मी कोपऱ्यात दडतो. हा बर, मी कोपऱ्यात दडतो, उतारा वाचा. राबता येणे जाणे म्हणजे वर्दळ असणे, आपली त्या ठिकाणी चक्कर असणे, बरोबर आहे ना. इकडे जर आपण पाहिलं कुठतरी तर कुठेतरी दळलेलं आहे. मावशीच्या घरात इतकी वर्दळ असे, वर्दळ असे म्हणजे राबता, राबता राबता राबता. ठीक आहे ना. राबता म्हणजे वर्दळ पाहिजे, इथं असा पाहिजे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, ऐसपैस. काहीच गरज नाही उतार्याची या शब्दाला. ऐसपैस या शब्दाचा अर्थ काय आहे. ऐसपैस, ऐसपैस म्हणजे प्रशस्त, प्रशस्त. लेखिकेच्या मावशीच्या गावचे नाव सांगा. राहता जाणच लागते. लेखिकेच्या मावशीच्या गावचे नाव. सुट्टी पडली की मला आठवण येईल ती मावशीच्या घराची. मावशीचे घर म्हणजे मज्जा. बर, रत्नागिरी माझे आजोळ. आज्याचं काय आहे. आजोळ. ठीक आहे. आता पहा, बोला 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 बोला. रत्नागिरी. रत्नागिरी माझे आजोळ म्हणजे आजीचं, आजोबाचं. गडबड करू नका, गडबड करू नका. आजोळ म्हणजे रत्नागिरी हे आजोळ आजी आजोबाचं, मावशीचं नाही. मावशीचं आपल्याला आणि तिथले पावस जवळचे मावंगळे. गावाचं नाव पहा किती चांगले. मावळंगे गाव. हे माझ्या मावशीचे, हे माझ्या मावशीचे. बर, कुठे मावशी. अरे मावशी कुठे गेली. मावशी. पर्याय क्रमांक 3 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 3 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 3. 25वा प्रश्न. लेखिका मावशीकडे आल्यानंतर काय खात होती. ढेकळ. काय खात होती. काय खात होती पहा ती आता. मावशीचे घर खूप मोठे, कौलारू, दारात आंब्याचे झाड, एक एक आंबा नारळा एवढा, खोबऱ्यासारखा गोड, सरळ नारळच म्हणणं. बरोबर आहे. आम्ही परातले मुंबईहून आलेली त्याची भावंडे आणि मित्र 13-15 जण कॅरम खेळत अंगणात बसलेलं असू. बरोबर आहे. बोला, वाचा बुवा. वाचा 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 वाचा. मावशीच्या घरी काय खात होती. हे बघा तुमच्या समोर उतार आहे.
मंदाकिनीले आलं उत्तर एका मिनिटात. लाडू केलेला राघवदास लाडू. तुमच्यात बनवता येते का? तुमच्यापैकी कोण आले? राघवदास लाडू. राघवदास लाडू पर्याय क्रमांक 1 उत्तर पाहिजे. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न या ठिकाणी समाप्त केलेले आहेत. राघवदास काय प्रकारे लाडूचा कानू. चलो बघा, 99 रुपयामध्ये शिंदे सरांची संपूर्ण मराठी व्याकरण, 99 रुपयामध्ये संपूर्ण सामान्य ज्ञानची बॅच, नवरात्र महोत्सवामुळे भव्य सूट दिलेली आहे. तलाठी भरतीची बॅच जॉईन करू शकता. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत. या ठिकाणी थांबतोय. भेटूया उद्या. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. चला सर्वांना शुभरात्री.